तो दिवस होता 7 फेब्रुवारीचा. रस्त्यानं जाणाऱ्या काही व्यक्तींना मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव शिवारामध्ये खोडाळा ते कसारा रस्त्यावरती वैतरणा नदीवरील पुलाखाली शीर नसलेलं एक महिलेचं धड सापडलं. त्या धडाला शीर घाबरले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस ताबडतोब त्या घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या धडाला ताब्यात घेतलं. कुणाचे होते ते धड आणि ते तिथे कसे पोहोचले? ही घटना आहे शिरपूर परिसरामधील. हा परिसर आदिवासी लोकांचा आहे. त्याच परिसरामध्ये ममता पावरा राहत होती. ममता पावरा ही छोटी मोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करत असे. ती जिथे काम तिथे तिचा परिचय सुनील तथा गोविंद यादव नामक व्यक्तीशी झाला होता. सुनील हा मूळचा खेंचा, जिल्हा महाराजगंज, उत्तर प्रदेश येथील होता. त्यांची दोघांची अगोदर मैत्री होती. त्या मैत्रीचं हळूहळू प्रेमामध्ये रूपांतर झालं. 2-3 वर्षांपासून त्यांचं प्रेम प्रकरण चालू होतं. त्यामुळे ममता आता आपला प्रियकर सुनीलकडे लग्नाचा तगादा लावून होती. कारण तिच्या घरचे देखील तिच्या लग्नाची आता घाई करू लागले होते. पण ममताचा मात्र सुनीलसोबतच लग्न करायचे होते. त्याला देखील तिच्याशीच लग्न करायचे होते. पण ती मात्र सतत त्याच्यामागे एकच भुनभुन लावून होती. त्यामुळे तो आता कंटाळलेला होता. पण फक्त लग्न कर हा एकच तिचा तगादा नव्हता, तर तिचे असेही म्हणणे होते की तुझी असलेली मालमत्ता ही तू माझ्या. कारण सुनील आपला खूप चांगला जम इथे बसवलेला होता. त्याचं घरदार खूप चांगलं होतं. त्याच्या संपत्तीवरती ममताला आपला हक्क जागवायचा होता. तिला असे वाटत असे की सुनील आपल्याला सोडून कुठे जाऊ नये, यासाठी आपण त्याची सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून ठेवावी, म्हणजे तो कधीच आपल्याला सोडून जाऊ शकणार नाही. पण तिची ही मागणी मात्र सुनीलला मान्य नव्हती. आपण लग्न करू, पण जे मागत आहेस ते मात्र होणार नाही, असे तो तिला सतत सांगत असे. पण या गोष्टीमुळे मात्र ममताला खूप राग येत होता. मी तुझी बायको होणार, पण तुझी संपत्ती देखील माझी झाली पाहिजे, ही एकच गोष्ट ती त्याला सतत बोलत होती. त्या दिवशी दुपारी ती त्याला भेटली. तिनं अक्षरशः भांडण करायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत होते. तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती ऐकायला तयार नव्हती. आता तो खूप वैतागला होता. त्यानं मनाशी पक्क केलं, तिच्याशी लग्न करायचं नाही. ही आपल्याला सुखानं जगू देणार नाही, दुसरं लग्नही करू देणार नाही. त्यामुळे काहीही करून हिचा काटा काढायचा. त्याप्रमाणे त्यांनी आता योजना आखायला सुरुवात केली. त्यानं आपल्या मनातील ही गोष्ट त्याचा मित्र महेश रवींद्र बडगुजर याला देखील सांगितली. तू मला मदत कर, मला हिच्यापासून सुटका हवी. आपल्या मित्राचं दुःख कमी करावं म्हणून महेश देखील सुनीलला मदत करायला तयार झाला. त्यानंतर सुनील आणि महेश यांनी प्लॅन बनवला. सुनील ममताला सांगितले, आपण फिरायला लोणावळा येथे जाणार आहोत. ममताला हे ऐकून खूप आनंद झाला. ज्या दिवशी जायचे ठरले होते त्या दिवशी ती आनंदानं सुनीलसोबत निघाली. सुनील देखील तिच्यासोबत खूप प्रेमानं वागत होता. दोघेजण लोणावळ्याला पोहोचले. थोडे इकडे तिकडे फिरून झाल्यानंतर आपण थोडा आराम करावा असा विचार करून ते एका ठिकाणी. तिथे महेश बडगुजर आला. थोड्याशा गप्पा झाल्या, पण काही वेळानंतरच आनंदाचं वातावरण अगदी गंभीर झालं. दोघांनी तिचा रुमालाने गळा आवळला. श्वास गुदमरला गेल्यामुळे काहीच वेळामध्ये तिचे हातपाय शांत पडले. तिच्या शांत पडलेल्या त्या धडाकडे त्यांनी पाहिलं. आपण जर हिला असंच सोडून दिलं तर कधी ना कधी आपण पकडले जाऊ शकतो, ही गोष्ट त्यांना माहीत होती. त्यामुळे त्यांनी अगोदरच सर्व तजवीज केलेली होती. त्यांनी काहीच वेळामध्ये तिचे डोके धडापासून वेगळे केले. शरीर तिथेच सोडले आणि डोके घेऊन ते निघून निघाले. त्यांना असे वाटत होते की शीर नसल्यामुळे तिच्याविषयी माहिती कुणालाच कळणार नाही आणि ते पकडले जाणार नाहीत. तिचे ते शीर गाडीत घेऊन ते परतले. त्यांना वाटलं सर्व काही व्यवस्थित झालं, कुणालाही याबद्दल काहीही कळणार नाही. पण पोलिसांच्या हाती जेव्हा धड पडलं तेव्हा त्यांनी शरीरावरील खुणा तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना हातावरती ममता असे नाव गोंदलेले दिसले. तिच्या पायात चांदीचे जोडवे होते आणि त्या जोडव्यांवरती SDS असा मार्क होता. आता एवढा धागादोरा तर पोलिसांच्या हाती लागला होता. त्यावरून त्यांनी पुढील शोध करण्यास सुरुवात केली. राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये ही माहिती पाठवण्यात आली. तेव्हा त्यांना असं कळलं
की हा दागिना प्रामुख्यानं शिरपूर परिसरात आदिवासी महिला वापरतात. पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले. चौकशी केल्यानंतर तेथील दीक्षा ज्वेलर्स संचालक सुधारक दीपचंद सोनार यांनी दागिना ओळखून त्यांनी तयार केल्याची माहिती दिली. त्यानंतर ममताचा ठावठिकाणा शोधण्याचं काम सुरू झालं. पोलिसांनी ममताला शोधण्यासाठी मतदार यादीचा आधार घेतला. पोलीस पाटील संघटनेनं समाज माध्यमातून ही मोहीम राबवली. तेव्हा शिरपूर तालुक्यामध्ये एकूण 445 ममता पावरा आढळल्या. आता पोलिसांपुढे ही ममता पावरा कोण हे शोधून काढण्याचं आव्हान होतं. आता त्यांनी नवीन पद्धतीनं तपास करायला सुरुवात केला. त्यासाठी त्यांनी बेपत्ता यादीमध्ये ममता पावरा आहे का हे शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना लाकड्या हनुमान तालुका शिरपूर येथील ममता पावरा हिचे वर्णन मृतदेहाशी जुळलेले आढळले. त्यानंतर अजून चौकशी केली असता ममता पावराचे सुनील यादव याच्याशी प्रेम प्रकरण होते ही माहिती देखील कळली. पोलिसांनी सुनील यादवला ताब्यात घेतले. अगोदर त्यांनी आपण हा गुन्हा केलेला नाही असे सांगितले, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यावरती सत्य त्याच्या तोंडातून बाहेर पडले. ममता आपल्या मागे लग्नाचा तगादा लावत होती. शिवाय माझी प्रॉपर्टी तिच्या नावावरती करावी हे देखील ती म्हणत होती. म्हणून मी तिला संपवले असे त्याने कबूल केले. यामध्ये आपला मित्र महेश बडगुजर हाही सामील असल्याचे त्यानं सांगितले. त्यानुसार महेश बडगुजरला देखील ताब्यात घेण्यात आले. म्हणजेच प्रेम करून लग्न करण्याचा तगादा मागे लावल्यामुळं त्यानं तिला संपवले होते. सुनीलने तिच्यासोबत जे काही केले ते योग्य होते का? तो तिला नाही म्हणू शकत होता, पण त्यानं मात्र तिला संपवूनच टाकलं. नुसतं संपवलंच नाही तर तिच्यासोबत त्यानं इतकं क्रूर कर्म दिलं की ते ऐकून आपला थरकाप होतो. एखाद्याला मारून त्याच्या शरीराचे असे तुकडे करणे म्हणजे हे राक्षसी कृत्य झालं. असं कृत्य करण्या अगोदर त्यांनी विचार करायला हवा होता. कारण ती कुणाची मुलगी होती, बहीण होती. तिला नकार देऊन तो तिच्या आयुष्यातून निघून जाऊ शकत होता. पण त्यानं मात्र तसं न करता तिलाच आयुष्यातून उठवून टाकलं. त्यांना शिक्षा झाली, पण तिला मात्र हे जगच सोडावं लागलं. त्यामुळे कधीही कुणावरही विश्वास ठेवू नये हेच आपल्याला यातून कळते. अशा सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक